आणि आताची महत्त्वाची बातमी, कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. सूत्रांची माहिती, माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून राजीनामा नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडचं खातं हे कोकाटे यांना मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. फडणवीस, अजित पवार, तटकरे यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बंकणी यांच्याकडून. अक्षय, काय ठरलंय? नक्कीच महत्वाचा हा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या गोटातून येताना पाहायला मिळतोय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सातत्याने वादग्रस्त विधानं एकीकडे होत असताना दुसरीकडे त्यांचा विधिमंडळामध्ये मोबाईलवरती ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता. त्यामुळे विरोधकांकडनं सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जात होती. परंतु अजित पवार यांनी मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करूनच पुढचा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर अजित पवारांची भेट जी आहे ती माणिकराव कोकाटे यांच्यासोबत देखील झाली. त्या भेटीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या समोर अजित आपली नाराजी जी आहे ती व्यक्त करून देखील दाखवलेली होती. त्यानंतर आता मात्र घडामोडींना वेग आला. आज मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील भेट घेतली आणि या सगळ्या भेटीच्या दरम्यान असा निर्णय घेण्यात आलाय की माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती या सगळ्या बैठकीतून समोर येताना पाहायला मिळत आहेत. आज संध्याकाळपर्यंत हा सगळा निर्णय जो आहे तो होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेच मंत्री आहेत दत्ता भरणे आणि त्याचसोबतच मकरंदाबा पाटील या दोन्ही मंत्र्यांकडे असलेली खाती जी आहेत ती माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. आणि त्याचसोबतच जो कृषी मंत्री मंत्रीपद आहे ते देखील दत्ता भरणे किंवा माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळे अत्यंत महत्वाची बातमी आहे की कृषी मंत्र्यांचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न होता त्यांच्या खात्यांमध्ये बदल जो आहे तो केला जाणार असल्याची माहिती जी आहे ती प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळते. नक्कीच अक्षय, आज सह्याद्रीवरच्या या बैठकीमध्ये फडणवीस, अजित पवार आणि तटकरे सहभागी झाले होते. त्यानंतर कोकाटे यांचं मंत्रीपद जाणार नाही, मात्र खातेबदल होईल हीच चर्चा होती. धनंजय मुंडे स्वतः कृषी खात्यासाठी उत्सुक आहेत. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाईल असं वाटतं का? धनंजय मुंडे यांच्यावरती सध्या अनेक आरोप जे आहेत ते अनेक लोकांकडनं होताना पाहायला मिळतात. सुरेश धस यांनी देखील काल माध्यमांशी बोलताना सांगितलं की धनंजय मुंडे यांना फक्त एका प्रक्रियेमध्येच कृषी खात्याच्या एका कंत्राटी पद्धतीमध्येच त्यांना न्यायालयीन दिलासा जो आहे, खरेदीच्या संदर्भातला दिलासा जो आहे तो न्यायालयाने दिलेला आहे. परंतु ते कृषी मंत्री असताना त्यावेळेस अनेक भ्रष्टाचार जो आहे तो झालेला आहे असं सुरेश धस म्हणालेले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातल्याच आमदारांकडनं अनेक आरोप जे आहेत ते धनंजय मुंडेंवरती आत्ताही लावले जातात आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात ते सुरेश धस देखील सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जी आहे ती आता तरी सध्या कमी आहे. परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं जे आहे ते बदललं जाणार ही खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते. परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता ही सगळी खाते बदल जी आहे ती होणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते. नक्कीच अक्षय, आज जी बैठक झाली सह्याद्रीवर त्यामध्ये धनंजय मुंडे का उपस्थित होते? त्यांनाही दादांनी बोलावलं होतं या ठिकाणी की धनंजय मुंडे स्वतःच या बैठकीमध्ये आले होते चर्चा करण्यासाठी? निखिला, काल देखील सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ती धनंजय मुंडे यांनी घेतलेली होती. तब्बल अर्धा तास ती संपूर्ण भेट झाली. त्या भेटीचं स्पष्टीकरण देखील मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेलं होतं की ही संपूर्ण राजकीय भेट, ही काही राजकीय भेट नव्हती. त्या भेटीमध्ये अनेक मतदारसंघातली परळीमधली विकास कामं जी आहेत ती विकास कामांची लिस्ट घेऊन धनंजय मुंडे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना सह्याद्री अतिथीगृहावरती भेटलेले होते. आज देखील धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कामांना घेऊन
आज ते मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या भेटीमध्ये मंत्रिपदाच्या संदर्भात आता तरी कोणती माहिती जी आहे ती समोर आलेली नसल्याचं पाहायला मिळतंय। परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्यामध्ये बदल होणार असल्याची माहिती जी आहे ती प्रामुख्याने आता समोर येताना पाहायला मिळतात। या सगळ्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या तिघांमध्ये ही प्रामुख्याने बैठक झालेली आहे। नक्कीच अक्षय, थोडंसं थांबा, पुन्हा एकदा आपण पाहूया। धनंजय मुंडे यांचं कृषी खात्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर एकीकडे कोकाटे यांचं खातं बदलण्यात येणार आहे, कोकाटे यांचं मंत्रिपद काढलं जाणार नाही, तर कोकाटेंना भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडचं खातं मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कोकाटे यांच्याकडनं कृषी खातं जे आहे ते काढून घेतलं जाणार आहे। कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्य पाहता कोकाटे यांचं हे खातं काढून घेतलं जाणार अशी माहिती सध्या मिळत आहे। धनंजय मुंडे यांची मात्र कृषी खात्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती मिळत आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कृषी खातं काढलं तर त्यासाठी धनंजय मुंडे हे उत्सुक आहेत। धनंजय मुंडेंनी 2 वेळा फडणवीसांची भेट देखील घेतली होती। त्यानंतर कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात येऊ नये तर कोकाटेंना खातं बदलावं या संदर्भामध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील चर्चा झाली होती। त्यानंतर फडणवीस, अजित पवार, तटकरे यांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।